वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपालकृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपालकृष्णांना वंदन करूया। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करू। आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंदे यांना सर्वजण प्रणाम करूया। इथे उपस्थित असलेले आचार्यद्वय त्यांनाही सादर प्रणाम करते। आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि जीवनाभिमुख वेदांत या अभ्यास वर्गातील आजच्या पहिल्या सत्राला प्रास्ताविकपर विचाराला चिंतनाला आपण सुरुवात करूया। अभ्यास वर्गाची ही मालिका आहे आणि या मालिकेतील हा दुसरा अभ्यास वर्ग आहे। जीवनाभिमुख, जीवनाला अभिमुख, जीवनाला सामोरं जाणारा, जीवनामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग करता येईल अशा पद्धतीने आपण वेदांत शास्त्र शिकावं ही या अभ्यास वर्गाच्या मागची मुख्य संकल्पना आहे, मध्यवर्ती कल्पना आहे। आपण सगळे जिज्ञासू आहोत, साधक आहोत, ज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे, वेगवेगळ्या स्तरावर या परमार्थाच्या मार्गावर आहोत आणि ज्या वेदांत शास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, जे जाणून घ्यायचं आहे, ते शास्त्र शिकल्याने नेमकं काय होणं अपेक्षित आहे, कशासाठी आपण एवढी मेहनत करतो, कशासाठी हा सगळा खटाटोप करतो, हे उद्दिष्ट कोणतीही जेव्हा आपण विद्या ग्रहण करतो त्या विद्येच्या ग्रहण करण्यामागचं उद्दिष्ट आपल्या मनामध्ये अत्यंत स्पष्ट स्वच्छ असण्याची आवश्यकता आहे। व्यवहारामध्ये अनेक विद्या आहेत, अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी आपण ग्रहण करतो। एक मनुष्य असतो, कथा ऐकली की जरा सगळे लोक थोडे जागे होतात म्हणून अधूनमधून कथा सांगावी लागते। एक मनुष्य असतो, तरुण होतकरू, बुद्धिमान, अत्यंत मेहनती मनुष्य, मुलगा म्हणूया आपण त्याला, आणि तो तरुण ठरवतो की मला धनुर्विद्या शिकायची आहे। धनुर्विद्या शिकतो, खूप मेहनती असतो, चिकाटी असते, मेहनत असते, दृढ निश्चयाचा असतो, 10, 12, 14 वर्ष खूप सराव करतो आणि धनुर्विद्येमध्ये प्रावीण्य मिळवतो, एक्सपर्टीज। त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जायला सुरुवात करतो, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याला पारितोषिक मिळायला सुरुवात होते, एक प्रकारचा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण होतो की आता मला कुठेही नेम सांगितला तर तिथे मी बाण नक्की मारू शकतो, असा एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्याच्याबरोबर थोडीशी आढ्यता सुद्धा निर्माण होते। मग लोकांना जाऊन आव्हानं द्यायला लागतो। कुठल्याही गावामध्ये त्याला कळलं की अमुक एका व्यक्तीला खूप चांगली धनुर्विद्या येते, की त्याला जाऊन चॅलेंज करायचं की तू माझ्याबरोबर स्पर्धा कर, मग आपण बघूया कोणाला चांगली धनुर्विद्या येते। असं एकदा, दोनदा, 10, 12 वेळेस होतं आणि मग त्याला कळतं की दूर एक कुठेतरी गाव आहे, छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये एक वयोवृद्ध गृहस्थ राहतात आणि ते गृहस्थ धनुर्विद्येमधले अनेक वर्षांपासूनचे प्रवीण आहे असं मानलं जातं, मास्टर ऑफ आर्चरी। तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना जाऊन तू तुझी धनुर्विद्या दाखव। हा जातो तिथे, तरुण मुलगा, यंग ब्लड ज्याला आपण म्हणतो, आणि त्या वयोवृद्ध तिथले धनुर्विद्येचे जे गुरु आहेत त्यांच्याकडे जातो। ते एकटे एकांतामध्ये शांत आपलं जीवन जगत असतात।
तिथे जाऊन म्हणतो की आता मी असा असा धनुर्विद्या शिकून आलो आहे, माझ्याकडे मला तुम्हाला दाखवायची आहे माझी धनुर्विद्या. गुरु म्हणतात चल दाखव. बाहेर घेऊन जातो एका चांगल्या ठिकाणी, ते बुल्स आय ज्याला आपण म्हणतो, असं एक टार्गेट लावतो समोर. बराच दूर जाऊन उभा राहतो आणि दूर जाऊन उभा राहिल्यावर पहिला बाण सोडतो. पहिल्या बाणाने त्या बुलसायला बरोबर मध्यभागी तो बाण लागतो. दुसरा बाण ताबडतोब सोडतो. त्या दुसऱ्या बाणाने पहिल्या बाणाचे 2 तुकडे होतात. आणि मग हा त्या गुरूंच्याकडे बघतो की बघा, तुम्हाला अशी धनुर्विद्या येते का? तुम्ही पण मला असा बाण चालवून दाखवा. गुरु काही बोलत नाहीत, ते नुसते फोन करतात, तो माझ्या बरोबर ये. मग गुरु त्याला बरोबर त्या गावाच्या बाहेर एक उंच डोंगर असतो, दरी असते, त्या दरीच्या इथे घेऊन जातात. खोल दरी आहे, मोठा डोंगर आहे आणि त्या दरीच्या इथे कोपऱ्यावरती, जसं आपल्या घराच्या मध्ये अपार्टमेंटमध्ये बाल्कनी असते बघा, तशी त्या दरीच्या बाजूला टोकावरती त्यांनी एक छोटंसं बांधकाम केलेलं असतं, ज्याच्यामध्ये थरथरणारा लाकडाचा फळ्यांचा जेमतेम तग धरलेला असा एक फळ्यांचा पूल, छोटीशी बाल्कनी तिथे दरीच्या अगदी टोकाशी बांधलेली असते. त्याच वेळेला नेमका वारा सुटतो, सोसाट्याचा वारा, तो पूल हलतोय, समोरची झाडं हलतायत. हा मुलगा ते जे गुरु असतात ते अतिशय शांत चित्ताने त्या पुलावर मध्यभागी जाऊन उभे राहतात. खाली बघितलं तर मोठी दरी आहे, तो पूल हलतो आहे, समोरची झाडं हलतायत. अशा परिस्थितीमध्ये एक बाण काढतात आणि त्याला दाखवलेलं असतं की ते जे लाल झाड आहे समोरचं दूरवरचं, त्याला मी मारतो. लाल रंगाचं झाड एकच असतं आणि बरोबर अशा त्या थरथरणाऱ्या फुलावरून बाण मारतात, तो त्या झाडाला जाऊन लागतो. त्याच्यानंतर गुरु म्हणतात तुम्हारी बारी है. धनुष्यावरून बाण काढणं तर दूर, पण त्या फुलावरती जाऊन उभं राहण्याची सुद्धा हिंमत होत नाही. तो म्हणतो की हँड्सअप, आय गिव्ह अप. आणि मग गुरु त्याला म्हणतात की तू धनुर्विद्या शिकलास, तू धनुर्विद्येचं तंत्र शिकलास, टेक्निक शिकलास, पण ती धनुर्विद्या ज्या वातावरणामध्ये आपण वापरतो, ते वातावरण, आजूबाजूची परिस्थिती कशी असावी याच्यावर तुझं नियंत्रण नाही, हे तू अजून जाणलं नाही. हा पहिला भाग. आणि अशी प्रतिकूल परिस्थिती असताना जेव्हा धनुर्विद्या आपल्याला वापरावी लागते, तेव्हा मनस्थिती कशी विचलित होऊ द्यायची नाही, हे सुद्धा तू शिकला नाहीस. आजूबाजूच्या परिस्थितीवर तुझं नियंत्रण नाही आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची मनोरचना हवी, त्या अविचल मनोरचनेवर सुद्धा तुझं नियंत्रण नाही. तू फक्त धनुर्विद्या शिकलास. आणि आपण ज्या काही विद्या आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये शिकलो आहोत, आयुष्यामध्ये शिकलो आहोत, तर आपण वेगवेगळ्या विद्या शिकलो, आपण प्रावीण्य मिळवलं, मोठमोठ्या डिग्रीज मिळवल्या. काही विद्या आपण चरितार्थासाठी, कोणी शिक्षक आहे, कोणी काय फायनान्स मध्ये आहे, इंजिनियर, डॉक्टर आहे. काही विद्या आपण शिकलो तो आपल्या हौशीसाठी शिकलो, कोणी पेंटिंग शिकतं, नृत्यकला, गायन कला वगैरे अशा वेगवेगळ्या कला शिकलो. काही आपल्या कर्तव्याचा भाग आहे, स्वयंपाक आला पाहिजे. खरं स्वयंपाक आला पाहिजे ही पूर्वीच्या काळी होती, आवश्यक विद्या होती ही. हल्ली अनावश्यक विद्या झाली असं मला सांगण्यात आलं. गंमत म्हणून सांगते की आजकाल जेव्हा शहरांच्या मध्ये वेगवेगळ्या किचनचं डिझाईन केलं जातं, इंटेरियर डेकोरेशन, तेव्हा असं विचारतात की तुम्हाला रेग्युलर किचन हवंय का झोमॅटो किचन हवंय. त्यामुळे आपण असं म्हणूया आपल्या पुरतं की हे जे स्वयंपाकघर आहे, काय स्वयंपाकाची कला, इन्व्हेस्टमेंट करण्याची कला, ही शिकणं आवश्यक आहे, आपल्या प्रपंचाचा भाग आहे, म्हणून आपण शिकलो. बऱ्याचशा गोष्टी आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा भाग आहे म्हणून आपण शिकतो. अशा इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. एक 10-12 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती, 15 वर्षांपूर्वी, की जेव्हा आम्ही ऑफिसेसमध्ये काम करायला सुरुवात केलं, वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर बाहेर जायला लागायचं जेवायला, तेव्हा मला कळलं की जेवण करताना त्या प्लेट कशा मांडायच्या याची सुद्धा एक विद्या आहे. ते काटे चमचे असतात, ते एका विशिष्ट पद्धतीने ठेवावे लागतात, विशिष्ट पद्धतीने उचलावे लागतात, खावे लागतात. आणि त्या पद्धतीने आपण काटे चमचे घेतले नाही की यू आर नॉट अ गुड फिट. तुम्हाला शिकावं लागतं बाहेर गेल्यावर हाऊ टू ईट प्रॉपरली. तर अशा 1760 विद्या आपण आतापर्यंत ग्रहण केल्या, आपण आतापर्यंत शिकलो. त्यातला काही भाग हा आपल्या जीवनासाठी महत्वाचा होता, आवश्यक होता. काही भाग आपण हौशेने शिकलो, आपल्याला सुख मिळावं, समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण शिकलो. परंतु याच्यापैकी एकाही विद्येने
यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते. एक अतिशय सुंदर आपल्या गीतेमध्ये प्रयोजन सांगून ठेवलेलं आहे की कशासाठी आपण कुठल्याही विद्येचं ग्रहण करावं. एक आपला व्यवहार चालतो, आपला प्रपंच चालतो म्हणून आपण शिकतो. पण दुसरा महत्वाचा भाग यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचार्यते. म्हणजे अतिशय गुरुणापी म्हणजे अतिशय मोठं, अतिशय कठीण, अतिशय भयंकर मोठं संकट, प्रतिकूल परिस्थिती आपल्या जीवनात आली तरीही आपलं मन विचलित होणार नाही. हे ज्या विद्येमध्ये शिकवलं जातं ती विद्या आपण आतापर्यंत आपल्या आयुष्यात ग्रहण केली नाही, किंवा जी विद्या ग्रहण केली त्याच्या माध्यमातून आपण निश्चळ कसं राहायचं हे आपण शिकलो नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम, की आता मला ही एक विद्या मिळालेली आहे आणि माझं समाधान झालं आहे, असं व्यवहारात कधीही होत नाही. कितीही शिकलं तरी अजून शिकावंसं वाटतं, कितीही वाचलं तरी अजून वाचावंसं वाटतं, कितीही ऐकलं तरी काहीतरी मला कळलं पाहिजे. द क्रेविंग फॉर नॉलेज, ज्ञानाची वकवक म्हणतात त्याला. मुंडक उपनिषदाची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा त्याच्यामध्ये शिष्य आपल्या अतिशय चांगल्या होतकरू संपन्न घराण्यातला एक गृहस्थ आहे, तो जाऊन आपल्या सद्गुरूंना विचारतो, असं कोणतं एक ज्ञान आहे, अशी कोणती एक विद्या आहे की जे जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल. अशी ही जी विद्या आहे त्याला आपल्या वेदांत शास्त्रामध्ये अध्यात्म विद्या म्हणतात. आणि त्या अध्यात्म विद्येचं वर्णन आपल्या उपनिषदांच्या मध्ये केलं आहे, आपल्या भगवद्गीतेमध्ये केलं आहे आणि आपल्या सगळ्या वेदांत शास्त्राच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे की कधीही विचलित न होणं आणि एकदा ती प्राप्त झाले की अजून काही शिकावं. ही जी आपली धावपळ आहे, ही भूक आहे, ही क्रेविंग आहे, हे हळूहळू कमी होणं, तृप्ती होणं, समाधान होणं, हे ज्या विद्येच्या माध्यमातून आपल्याला कळतं ती ही अध्यात्म विद्या. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी या अध्यात्म विद्येचं नाव ठेवलं आहे राजविद्या आणि राजगुह्य योग असं म्हटलेलं आहे. आता आपलं हे जे पहिलं सत्र आहे हे प्रास्ताविकपर सत्र आहे. साधारण या अभ्यास वर्गामध्ये कशा दृष्टिकोनातून आपला अभ्यास व्हावा आणि याच्या पुढची आपली परमार्थाची वाटचाल कुठल्या भूमिकेतून, कुठल्या दृष्टिकोनातून व्हावी, अशी एक सर्वसामान्य मांडणी आपण याच्यात करणार आहोत. त्याच्यासाठी आधाराला एखादा श्लोक घेऊ आणि मग ती मांडणी करूया. या अध्यात्म विद्येला राजविद्या आणि राजगुह्य योग म्हटलेला आहे 9व्या अध्यायामध्ये. आणि त्यातल्या पहिल्याच श्लोकामध्ये म्हणतात भगवंत अर्जुनाला, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज ज्ञात्वा मोक्ष्यसे अशुभान. हा जो श्लोक आहे हा अभ्यास करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावरती फार सुंदर मार्गदर्शक श्लोक आहे. त्याचं कारण आहे की वेदांत शास्त्राचा अभ्यास करताना तो एका विशिष्ट चौकटीमध्ये व्हावा अशी एक अपेक्षा आहे. त्या चौकटीचं नाव आहे अनुबंध चतुष्टय. अनुबंध म्हणजे आपल्याला एक बंधन दिलेलं आहे की त्या बंधनाला आपण अनुसरून जर पुढे गेलो, बंधनाला अनुसरून जर आपण वाचन, श्रवण आणि अभ्यास केला तर आपला अभ्यास दिशाहीन होत नाही, भरकटत नाही. एका विशिष्ट चॅनलमध्ये घालून स्वतःला आपल्याला तो अभ्यास करता येतो आणि एका विशिष्ट दिशेने तो अभ्यास आपल्याला घेऊन जातो. 9व्या अध्यायाचा अनुबंध चतुष्टय, त्या माध्यमातून संपूर्ण गीतेचा अनुबंध चतुष्टय आणि संपूर्ण वेदांत शास्त्राचा अनुबंध चतुष्टय या एकाच श्लोकातून आपल्या समोर ठेवलेला आहे की कुठल्या चौकटीमध्ये, कुठल्या फ्रेमवर्कमध्ये आपला अभ्यास व्हायला हवा. त्या चौकटीचे जे 4 बाजू आहेत त्याला म्हणतात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. या 4 चौकटींच्या मध्ये आपला अभ्यास व्हायला हवा, आपली परमार्थाची वाटचाल व्हायला हवी. या श्लोकाच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भगवंत सांगतायत. श्लोकाचा अर्थ आपला बघायचा राहिला ना. इदं तु ते गुह्यतमं, भगवंत सांगतायत अर्जुनाला की गुह्यतम म्हणजे सगळ्यात अतिशय गुह्य, सगळ्यात अधिक गुह्य असं हे जे ज्ञान आहे ते विज्ञानासकट अर्जुना मी आता तुला सांगतो. प्रवक्ष्यामी म्हणजे विशेष पद्धतीने सांगतो.
विशेष पद्धतीने उलगडून सांगतो. अनसूयवे. अनसूयवे म्हणजे हे निर्मत्सर असणाऱ्या, अनसूय असणाऱ्या अर्जुना, मी तुला आता हे अध्यात्म विद्येचं ज्ञान विज्ञानासकट सांगतो. जे जाणून घेतलं यश ज्ञात्वा मोक्षसे अशुभा. सगळ्या प्रकारच्या अशुभापासून तुझी मुक्ती होईल, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता या श्लोकाचा अर्थ समजावून घेताना या श्लोकाचे आपण 4 भाग करू, 4 चरण करू आणि या अनुबंध चतुष्टयाच्या मदतीने आपण हे 4 चरण समजावून घेऊया. जरी हे 9व्या अध्यायातला श्लोक असला तरी हा आपल्या संपूर्ण अभ्यासाला मार्गदर्शक आहे, या दृष्टीने आपण याचा विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा भगवंत सांगतायत प्रयोजन. कशासाठी तू गीतेचा अभ्यास कर, कशासाठी 9वा अध्याय समजावून घे, कशासाठी आपण इतक्या लांब प्रवास करून, मगाशी आपल्याला निलिमाताई म्हणाल्या की एवढा खटाटोप करून आपण इथपर्यंत कशासाठी आलो, ते माप पूर्णपणे आपल्या पदरात पडलं पाहिजे. प्रयोजन आहे आपल्या वेदांत शास्त्राच्या अभ्यासाचं. यश ज्ञात्वा, जे जाणून घेतल्यावर मोक्षसे अशुभान, सगळ्या प्रकारच्या अशुभ गोष्टींपासून तुझी कायमस्वरूपी सुटका होईल, मुक्ती होईल. या प्रयोजनासाठी आपण इथे आलेलो आहोत. या प्रयोजनासाठी हा अभ्यास करायचा. अशुभापासून मुक्ती हे एक स्वतंत्र विचार करण्यासारखं प्रकरण आहे. आणि का याचा विचार करणं आवश्यक आहे की आपण सर्वसामान्य लोक आहोत. सर्वसामान्य पद्धतीच्या एका चौकटीमध्ये आपलं जीवन आपण आतापर्यंत जगलेलो आहोत. आणि एक सर्वसामान्य हे शुभ आहे, हे अशुभ आहे, अशा प्रकारची एक विचारांची दिशा आपल्याला लहानपणापासून दिली गेलेली आहे. शुभ शब्दाचा साधा अर्थ आहे पवित्र आहे, मंगल आहे, कल्याणकारक जे आहे आपल्या जीवनात, ज्याच्यामुळे आपल्याला उपयोग होतो, आपला फायदा होतो, आपली प्रगती होते. सर्वसाधारणपणे अशा सगळ्या गोष्टींना आपण शुभ म्हणतो. आणि याच्या विरुद्ध अशुभ शब्द आहे. आणि अशुभ शब्द म्हणजे अमंगल, अकल्याणकारक. एखादं चिन्ह, एखादा संकेत, एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादी वस्तू, परिस्थिती आपल्या जीवनात अशी येते, आपण म्हणतो अत्यंत मोठा अपशकुन झाला, म्हणजे ती घटना, ते चिन्ह माझ्या जीवनात घडलं म्हणजे त्या माध्यमातून काहीतरी अशुभ झालं, माझं नुकसान झालं. कोणाचं तरी त्या दिवशी तोंड बघितलं आणि मोठा अपघात झाला. काहीतरी आमच्याकडे देवाच्या समोर आम्ही दिवा लावतो, तो दिवा विझला आणि घरात कोणाचा तरी मृत्यू झाला, अपघात झाला, आर्थिक नुकसान झालं, नोकरीवरून काढलं. या सगळ्या घटना आपल्या दृष्टीने अशुभ आहेत. हैदराबादमध्ये आमची अशी पद्धत आहे की दुकानं जी आहेत ती उघडतात. हैदराबादची दुकानं 11-11:30 वाजता उघडतात सकाळी. सुबह 11 बजे हम दुकान खोलते हैं असं म्हणतात. 11-11:30 ही जी दुकानं उघडतात, दुकान उघडल्या लिंबू आणि मिरच्या अशा त्या दोरीमध्ये एकात एक घालून दाराच्या बाहेर लटकवल्या जातात की जे काही अशुभ आहे ते सगळं दुकानाच्या बाहेर राहावं म्हणून रोज लिंबू मिरच्या लटकवण्याचा एक परंपरा आहे तिथे सगळ्या दुकानांच्या मध्ये. या झाल्या सगळ्या व्यवहारातल्या अशुभ गोष्टी. परंतु जे परमार्थातलं अशुभ आहे या व्यवहारापेक्षा अत्यंत वेगळं आहे. आणि परमार्थाच्या दृष्टीने आपण सगळेजण अशुभामध्ये अडकलेलो आहोत, बंधनात आहोत. अशुभ जो आपला संसार आहे, ज्या संसारामध्ये आपण अत्यंत जीव लावून प्रपंच करतो, जीव लावून, जीव तोडून, अजून काय काय असतील सगळे शब्द प्रयोग, इतका जीव लावून जो संसार आपण करतो, जो प्रपंच करतो, तो संसारच मुळात अशुभ आहे, अशा पद्धतीचं शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. का हे समजावून सांगणं चालू आहे की आपलं संपूर्ण वेदांत शास्त्र आपल्याला समजावून सांगतं 3 महत्वाच्या गोष्टी. मी म्हणजे देह नाही, दिसणारं जग, दृश्य जग सत्य नाही, आणि तिसरा भाग म्हणजे मी करता नाही आणि मी भोगता नाही. हे आपल्या वेदांत शास्त्राचे 3 प्रमुख सिद्धांत आहेत, हे आपल्याला माहिती हवे. शास्त्रीय शब्द आहे देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व. या 3ही ग्रंथी आहेत आपल्या अंतःकरणावर, मनावर पडलेली ही बंधनं आहेत. ते सगळ्यात आधी जाणून घ्यायचं. मूळ आपलं मी म्हणजे देह नाही, इथून परमार्थाची सुरुवात होते. आपला सगळा प्रपंच आपण ज्या एका फाउंडेशन वरती निर्माण केला, बांधला, उभा केला, रचला, सजवला, वाढवला,
ते जे फाउंडेशन आहे ते मुख्य फाउंडेशन आहे मी म्हणजे देह आणि देह म्हणजे मी. आणि या फाउंडेशनला मूले कुठार या फाउंडेशनला तोडण्यापासून परमार्थाची सुरुवात होते की मी म्हणजे देह नाही. मग मी म्हणजे कोण आहे? त्याचं उत्तर आपल्याला शास्त्रामध्ये देऊन ठेवलेलं आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुची आहे ब्रह्म. समर्थ रामदास स्वामी सांगतात, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम तत्वमसी. उपनिषद आपलं सांगतं की हा देह म्हणजे तू नाही, तर तो परमात्मा, ते परब्रह्म म्हणजे तू आहे. सत चित आनंद हे ज्याचं लक्षण आहे, तो परमात्मा म्हणजे मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. ही एक गोष्ट आपल्या वेदांत शास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे. आणि हे जे सच्चिदानंद तत्व आहे ते केवळ मी नाही, ते केवळ माझं स्वरूप नाही, तर या संपूर्ण दृश्य विश्वाचं स्वरूप. आणि ज्या देवाची मी पूजा आणि उपासना करते त्या देवाचं देखील स्वरूप सच्चिदानंद आहे. आणि हे सच्चित आनंद हे जे 3 शब्द आहेत, आपल्या प्रत्येक अभ्यास वर्गामध्ये आपण या शब्दांना स्पर्श करतो. आता थोडासा स्पर्श करूया, म्हणजे आपल्याला आज आपण कुठे आहोत आणि कुठपर्यंत आपल्याला मजल गाठायची त्याचे निदान व्याप्ती लक्षात येईल. सत शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष अस्तित्व. चित शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष ज्ञान. आणि आनंद शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष सुख. अस्तित्व, ज्ञान आणि सुख जे कधीही कोणावरती केव्हाही अवलंबून नाही, अशा पद्धतीचं स्वतंत्र निरपेक्ष अस्तित्व, ज्ञान आणि सुख म्हणजे सत चित आनंद हे माझं मूळ स्वरूप आहे, हे जगाचं मूळ स्वरूप आहे आणि हे माझ्या देवाचं सुद्धा मूळ स्वरूप आहे. हे आपल्याला आता कळत नाही, हे आता आपल्याला क्लिक होत नाही, हे आपल्याला आता पटतही नाही, कारण की रोज दैनंदिन व्यवहारात ती आपली अनुभूती नाही, तसं आपण जाणत नाही. पण हे आपण जाणत नाही ह्याच्यामुळे आज आपल्या जीवनात जेवढ्या काही समस्या आहेत, जेवढे काही दुःख आहे, जो काही संघर्ष आहे, जो काही आपल्याला त्रास होतो, तो सगळा या एकाच कारणामुळे आहे की मला मी म्हणजे कोण हे माहिती नाही. मी सत्स्वरूप परमात्मा आहे हे मला माहिती नाही. मी अखंड अस्तित्व रूप आहे हे मला माहिती नाही. म्हणून आजारी पडेल, अपघात होईल, हातपाय तुटतील, मृत्यू होईल, अशा प्रकारची एकतर अखंड भीती असते, किंवा मग जे मला रूप देवाने दिलं आहे ते जास्तीत जास्त सुंदर कसं करावं, प्रेझेंटेबल कसं असावं, फोटो कसे माझे छान निघावे, याच्यासाठी मग आपली धावपळ सुरू असते. हे सगळं अशुभ आहे, हे अशुभाचं वर्णन चालू आहे, हे लक्षात ठेवावं. मी चित स्वरूप परमात्मा आहे हे मला माहिती नाही, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या समजावून घेण्यासाठी माझी अखंड धावपळ चालू आहे. आणि मी आनंद रूप परमात्मा आहे हे मला माहिती नाही, म्हणून सुख वेगवेगळ्या माध्यमातून मिळावं, प्रपंचाच्या अथवा परमार्थाच्या, म्हणून सुखासाठी माझी धावपळ चालू आहे. ही सगळी धावपळ, या धावपळीमुळे होणारं दुःख, या धावपळीमध्ये माझ्या मनाला असणारा एकटेपणा, निराधार वाटणं, एकटं वाटणं, दुःख होणं, वाईट वाटणं, संघर्ष असणं, भीती वाटणं, चिंता वाटणं, हे सगळे अशुभ संसारामध्ये आपण अडकल्याची लक्षणं आहेत. सगळ्यात मोठं अशुभ काय आहे की मुळात जे तत्व मी आहे त्या तत्वामध्ये दुसरं कुठलंही एकम एवम अद्वितीयम असं हे तत्व आहे, परंतु त्याच्यामध्ये रोज मला भेदाची प्रतीती येते, आणि भेदाची प्रतीती येते म्हणून रोज मला भय वाटतं. अशुभाच्या ज्या वेगवेगळ्या आपण आता मॅनिफेस्टेशन्स बघितल्या, अभिव्यक्ती बघितल्या, त्याच्यामध्ये दुःख होणं, वाईट वाटणं, त्रास होणं, मत्सर असणं, आणि सगळ्यात मुख्य आपण एकच अभिव्यक्ती घेऊ उदाहरणापुरती, की जोपर्यंत माझ्या मनात कोणतंही भय आहे तोपर्यंत मी अशुभामध्ये बांधलेली आहे. मुळात मोक्षाचे कधी होईल, जर मी बंधनात आहे तर मग मोक्षासाठी मी प्रयत्न करेन. मी बंधनात आहे हेच कळलं नाही तर मोक्षासाठी प्रयत्न होतील कसे? भयभीत जेव्हा मी असते, चिंताग्रस्त जेव्हा मी असते, तेव्हा मी अशुभामध्ये बद्ध आहे. एक छान मजेदार गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली की हे जे भय नावाचा प्रकार आहे, मुळामध्ये जेव्हा ब्रह्मदेवाने मनुष्याला निर्माण केलं तेव्हा भय नावाची एक संवेदना त्यांनी प्रत्येक जीवाच्या बरोबर जोडून दिली. त्याचं मुख्य कारण होतं की त्या जीवाने स्वतःचं अनाठायी संकटांपासून रक्षण करावं. मनुष्याकडे एक विशिष्ट लिमिटेड मर्यादित शक्ती असते,
माझ्यासमोर एक मोठा वाघ येऊन उभा राहिला आणि मी निर्भयपणे की मी आता या वाघाशी लढते असं म्हणून उभं राहिलं तर काय होईल? एक सेकंद सुद्धा टिकणार नाही, कट्टम करून टाकेल तो वाघ. मग अशा ज्या काही जीवाला धोका देणाऱ्या व्यक्ती, वस्तू, घटना आहेत, तिथून त्या जीवानी स्वतःचा बचाव करावा म्हणून भय नावाची एक संवेदना देवानी जीवामध्ये, प्रत्येक जीवामध्ये काही प्रमाणात निर्माण करून ठेवलेली आहे. पूर्वीच्या काळी हे भय फक्त स्वसंरक्षणासाठी असावं अशी एक संकल्पना होती, पण आता भय ही एक इंडस्ट्री झालेली आहे. काय म्हटलं? नवीन गोष्टी काही वाचनात आल्या तर सांगते की आता सध्याच्या ज्या जगामध्ये आपण राहतो ती फिअर बेस्ड इकॉनॉमी आहे असं म्हटलं जातं. फिअरचं मार्केटिंग केलं जातं, फिअरचं वेपनायझेशन केलं जातं, त्या भयाला एक शस्त्र म्हणून वापरलं जातं. मुळामध्ये जी भीती, जी अपूर्णता, जी कमी आपल्या जीवनामध्ये नाही ती आपल्याला जाणवून देणं, ज्या गोष्टीमध्ये आपण भयभीत नाही ते भयभीत आहे असं आपल्याला पटवून सांगणं आणि मग त्या काल्पनिक भयापासून मुक्ती करण्यासाठी वेगळं काहीतरी एक प्रॉडक्ट आहे ते तयार करून आपल्याला मार्केटिंग केलं जातं. आमचं तुम्ही प्रॉडक्ट विकत घ्या म्हणजे मग तुमचं भय, हे व्यवहारातले भय दूर करण्याचे प्रकार आहेत. स्वातंत्र्याच्या बद्दल आपल्या मनात एक शारीरिक स्वातंत्र्याच्या बद्दल आपल्या मनात भय निर्माण केलं. हे मागच्या 10-12 वर्षातली मी गोष्ट सांगते. आमच्या घरामध्ये चोर येईल का, आमच्या घरामध्ये दरोडेखोर येईल का, आमच्या घरात कोणीतरी येऊन निघून जाईल का, आमच्या घरातलं चोरी करून घेऊन जाईल का, मग ते कोणी घेऊन जायला नको म्हणून आता आमचं लॉकर विकत घ्या, आमची रिंग बेस्ड काय ते कॅमेरा बेस्ड डोअरवेल विकत घ्या, कॅमेरे विकत घ्या, सिक्युरिटी सिस्टीम, सिक्युरिटी गार्ड, हे सगळे मॅन्युफॅक्चर केले गेले. अशा पद्धतीचं त्यात वर्णन होतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. स्वास्थ्याच्या संदर्भात खूप सगळी भीती आपल्या मनामध्ये घातली, मग त्याचं निवारण करण्यासाठी डाएट घ्या, सप्लिमेंट घ्या, मल्टीव्हिटॅमिन घ्या, प्रोटीन पावडर घ्या, इन्शुरन्स घ्या, फिटनेस ट्रॅकर्स घाला. पूर्वीच्या काळी आपले जे सगळे पूर्वज, आजोबा पणजोबांच्या पर्यंत सकाळी उठायचे आणि 4-5 किलोमीटर फिरून यायचे. त्यांच्या मनात कुठली भीती किंवा चिंता नव्हती. पण आता 10,000 स्टेप्स झाल्याने माझे की रोज मला रात्री झोपच लागत नाही. 10,000 स्टेप्स आजचं टार्गेट मी हिट नाही केलं, आता नवीन भीती वाटायला लागली. तर अशा पद्धतीने हे सगळं असं आहे की एक आपण लक्षात घ्यावं, एक आपली मूळ संवेदना आहे, एक आपली मूळ प्रवृत्ती आहे, एक आपला मूळ स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला जास्त खतपाणी घालणारा समाज, अशी इंडस्ट्री आणि अशा प्रकारची सध्याची जीवनशैली आजूबाजूची झालेली आहे. विज्ञानाच्या माध्यमातून आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आम्हाला दिल्या जातात, पण त्या नुसत्या सुविधा दिल्या जात नाही तर त्याच्यासाठी ते भय आधी विकलं जातं आणि त्या भयाच्या बरोबर मग निर्भय होण्याचे उपाय देखील विकले जातात. ही आपली बाहेरच्या जगातून किंवा बाहेरच्या जगाच्या माध्यमातून निर्भय होण्याची एक पद्धत आहे. परंतु परमार्थ किंवा वेदांत शास्त्र आपल्याला ज्या निर्भयतेकडे घेऊन जातं ते असं बाहेरच्या कुठल्या तरी सिक्युरिटी कॅमेरामुळे येणारा निर्भयता नाही. भयातीत ते संत अनंत पाहे सांगून ठेवलेलं आहे की आपले जे संत महात्मे होते ते भयातीत झाले, म्हणजे अशुभाच्या अतीत गेले. का बरं गेले? कारण की त्यांनी अनंत असं तत्व बघितलं म्हणून ते या भयाच्या, या दुःखाच्या, या संघर्षाच्या अतीत गेले. हे जग सोडून ते दुसरीकडे कुठेही गेले नाहीत. वनामध्ये जाऊन राहिले, आश्रमात जाऊन राहिले. क्वचित काही महात्मे असतील की जे बाहेर घर सोडून गेले किंवा एकांतात जाऊन राहिले. बहुतांश महात्मे याच जगात, याच संसारात राहतात, इथेच कार्य करतात. परंतु अत्यंत त्याच संसारात राहताना आपण भयभीत आहोत, चिंताग्रस्त आहोत आणि त्याच परिस्थितीमध्ये हा महात्मा अत्यंत निश्चिंत असतो, निर्भय असतो. कारण की द्वितीयात वै भयम भवती, भेदाची प्रतीती कमी झाली आणि म्हणून भय कमी झालं आणि म्हणून अशुभातून मुक्ती झाली. तीच प्रतिकूल परिस्थिती तीच आहे, पण आता याला दुःख होत नाही कारण की परिस्थिती बदलली नाही, परिस्थितीकडे बघण्याची याची दृष्टी बदलली, परिस्थितीकडे बघण्याची याची दृष्टी बदलली. मग इथे जो मोक्ष सांगितलेला आहे हा मोक्ष आज आत्ता या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारचा मोक्ष आपल्याला भगवद्गीतेमधून आणि वेदांत शास्त्रातून सांगितलेला आहे. बऱ्याच धर्मांमध्ये अशा प्रकारचा मोक्ष सांगतात की मृत्यूच्या नंतर तुम्ही जाल, कुठेतरी जाल, मग तिथे गेल्यावर भोग भोगाल. तो आपला मोक्ष नाही. मोक्षाची जी आपली संकल्पना आहे ती जीवन मुक्तीची संकल्पना आहे. आज आत्ता या क्षणी
ज्या घरात मी राहते, ज्या लोकांमध्ये राहते, ज्या परिस्थितीमध्ये राहते, त्याच परिस्थितीमध्ये राहून अत्यंत निर्भय होण्यासाठी जे तत्वज्ञान मला मदत करतं, दुःखरहित होण्यासाठी जे तत्वज्ञान मला मदत करतं, ते हे अध्यात्माचं तत्वज्ञान, ते हे वेदांताचं तत्वज्ञान. आणि तशा पद्धतीने आपण या सगळ्या दुःखामधून भयामधून मुक्ती व्हावी म्हणून यश ज्ञात्वा मोक्षसे अशुभात हे या गीतेच्या आणि वेदांत शास्त्राच्या अभ्यासाचं प्रयोजन आहे. अनुबंध चतुष्टयातला दुसरा आहे विषय की इदम गुह्यतमम ज्ञानम विज्ञान सहितम. भगवद्गीतेतला पहिला श्लोक आहे की मग अशा प्रकारे जर मला निश्चिंत निर्भय दुःखरहित कायमस्वरूपी व्हायचं असेल तर मी कुठली विद्या ग्रहण केली पाहिजे. इदम ज्ञानम. इदम म्हणजे हे ज्ञान तू ग्रहण कर. हे म्हणजे कुठलं ज्ञान ग्रहण कर. हा 9वा अध्याय चालू आहे भगवद्गीतेचा. भगवंत म्हणतात की याच्या आधीचे 8ही अध्याय मी तुला जे काही सांगून ठेवलेलं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये खरं तर सगळं तत्वज्ञान सांगून झालं. तिसऱ्या अध्यायापासून परत फक्त पुनरावृत्ती सुरू आहे. आतापर्यंत मी जे काही तुला ही अध्यात्म विद्या समजावून सांगितली, याच्यानंतर मी जी काही सांगणार आहे, मुळात ही सगळी भगवद्गीता उपनिषदांचं सार आहे. सर्व उपनिषदो गाव. मग हा सगळा गाभा काढून आतापर्यंत जो मी तुला सांगितला ते हे ज्ञान. हे जर ज्ञान तू ग्रहण केलं, ही विद्या ग्रहण केली तर. पण ही ग्रहण करण्याच्या आधी एक इथे मोठा शब्द सांगितलाय की गुह्यतम. गुह्यतम शब्द वापरलाय. मराठीमध्ये एक शब्द आहे तरतम भाव. सगळ्यांच्या परिचयाचा आहे तरतम भाव. परिचयाचा आहे. कंपॅरेटिव्ह अनालिसिस ज्याला आपण म्हणतो. ही 3 शब्द आहेत. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. गुह्य म्हणजे गुप्त, गोपनीय, अप्रकट, सहजासहजी जे समजत नाही ते म्हणजे गुह्य. गुह्यतर म्हणजे गुह्यपेक्षा अधिक गुह्य आणि गुह्यतम म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. सगळ्यात जास्त गोपनीय, सगळ्यात जास्त कठीण असं हे ज्ञान जर तू ग्रहण केलं तर तुझी बंधनातून मुक्ती होईल. जे बंधन तुला रोज जाणवतं, जी दुःख तुला रोज जाणवतात, जो संघर्ष तुझा रोज होतो, त्याच्यातून तुझी मुक्ती होईल. त्याच्यासाठी तुला हे गुह्यतम ज्ञान ग्रहण करावं लागेल. ज्या ज्ञानाला या अध्यात्म विद्येला इथे गुह्यतम का म्हटलेलं आहे याचा थोडासा विचार करूया. व्यवहारामध्ये आतापर्यंत आपलं जे ट्रेनिंग झालेलं आहे, आपल्याला जे शिकवलं गेलेलं आहे, जन्मल्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जे काही ज्ञान आपण ग्रहण केलेलं आहे, ते सगळं ज्ञान आपण केवळ मुख्यतः इंद्रिय, मन आणि बुद्धी, आपली ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्सेस, मन, बुद्धी, माइंड, इंटलेक्ट याच्या माध्यमातून आपण सगळ्या प्रकारची ज्ञान ग्रहण केलेली आहे. व्यवहारामध्ये जेव्हा आपण एखादं ज्ञान शिकतो, आता उदाहरणार्थ हा चष्मा आहे. आता या चष्म्याचं मेकॅनिझम मला समजावून घ्यायचं आहे उदाहरणार्थ. त्याच्यासाठी मग फिजिक्सच्या काही गोष्टी माहिती असाव्या लागतात की डोळा कसा काम करतो, दृष्टी कशी काम करते विज्ञानाच्या दृष्टीने. मग ती दृष्टी क्षीण होते, आपण चष्मा लावतो आणि मग कशा पद्धतीने तो चष्मा काम करतो असं ते विज्ञान व्यवस्थित मेथॉडिकली सिस्टमॅटिकली मला समजावून सांगतो. पण एवढं सगळं आता हा चष्मा जो आहे तो मुळात चष्मा हा पदार्थ इंद्रिय गोचर आहे. हा चष्मा मला स्वतःला डोळ्यांनी दिसतो आणि मला स्वतःला डोळ्यांनी दिसलेल्या चष्म्याचं सुद्धा पूर्ण ज्ञान मला ग्रहण करता येत नाही. भगवान शंकराचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये त्याच्या मागची एक कारण मीमांसा सांगितली आहे की व्यवहारातलं ज्ञान जे मुख्यतः इंद्रिय गोचर पदार्थांच्या बद्दल आहे ते ज्ञान सुद्धा मनुष्याला पूर्णपणे ग्रहण करता येत नाही. भगवान शंकराचार्य म्हणतात की एकाच गुरुने एकाच वेळेस एकाच पदार्थाचं एकाच पद्धतीने अनेक शिष्यांना जरी ज्ञान दिलं व्यवहारातलं, तरी त्यातले काही शिष्य असे असतात की कश्चित यथावत प्रतिपद्यते. बघा, एकाच वस्तूचं एकच व्यक्ती एकाच वेळेस समजावून सांगते, परंतु काही असे शिष्य असतात, काही श्रोते असतात की त्यांना त्या ज्ञेय वस्तूचं ज्ञान अगदी जसं आहे तसं बरोबर तेवढं होतं. कश्चित यथावत प्रतिपद्यते, कश्चित अयथावत प्रतिपद्यते. काही लोकांना ती ज्ञेय वस्तू जी आहे त्याचं थोडंफार ज्ञान होतं, कोणाला पूर्णपणे होतं, कोणाला थोडंफार होतं.
कश्चित विपरीतम प्रतिपद्यते, कोणाला अगदी विपरीत म्हणजे वेगळ्या पद्धतीने होतं, आणि कश्चित न प्रतिपद्यते म्हणजे एखादा असतो की त्याला कळतच नाही. ही व्यवहारातली आपली गत आहे. काय गत आहे की एक जण शिकवतो, एक वस्तू शिकवतो, एकाच पद्धतीने शिकवतो, पण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने ग्रहण होते अथवा होत नाही. मग दृश्य वस्तूबद्दल जर आपली ही परिस्थिती असेल, आपली ही स्थिती असेल, तर मग जी वस्तू मुळात दृश्य नाही, अदृश्य, अव्यपदेश्य, अग्राह्य, अमन, अप्राण असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, ज्या तत्वाचं वर्णन केलेलं आहे, जे इंद्रियांच्या कक्षेच्या माध्यमातून कधीही ग्रहण केलं जाणं शक्य नाही, त्या तत्वाचं ग्रहण करण्याची ही सगळी विद्या आहे, म्हणून तिला गुह्यतम म्हटलेलं आहे. आतापर्यंत जेवढ्या काही माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण करतो, जेवढ्या काही माध्यमातून आपलं ट्रेनिंग झालेलं आहे, त्यातला एकही मार्ग इथे काम करणार नाही. हे फार परमार्थामध्ये सुरुवातीला समजावून घ्यावं लागतं. त्याचं एक मुख्य कारण असं आहे की आमच्या बुद्धीवरती फार विश्वास असतो. आम्ही खूप शिकलेले लोक आहोत, सुशिक्षित आहोत, मोठ्या मोठ्या डिग्री, लिंक्डइन प्रोफाईल जाऊन बघा तुम्ही माझा केवढा आहे. वेगवेगळ्या व्यवहारातल्या ज्या विद्या, क्वांटम मेकॅनिक्स वगैरे असं काय काय आम्ही शिकतो, आणि मग त्यामुळे आम्हाला वाटतं आम्ही खूप बुद्धिमान आहोत. भगवद्गीतेचा ग्रंथ हातामध्ये घेतला, स्वतःच्या बुद्धीने वाचला की मग गीता काय हो, आजकाल एवढ्या 50 टीका अवेलेबल आहेत, माझी मी शिकून घेईल आणि माझं मी समजून घेईल असं या अध्यात्म विद्येबद्दल जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत त्याचं ग्रहण होणं कधीही शक्य नाही. गुह्यतम ज्ञान आहे. आपल्याकडे एक संकल्पना आहे, नुसती उल्लेख करून ठेवते, आणि अगदी थोडक्यात बघूया आपण, त्याचा विस्तार नंतर कधीतरी बघूया, की व्यवहारामध्ये ज्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण करतो ती एकूण 9 प्रमाण आहेत असं म्हटलं जातं. 9 पद्धतीने आपण व्यवहारातलं ज्ञान ग्रहण करतो. इथले बरेच लोक श्रवण झालेले आहेत, बऱ्याच लोकांना ही संकल्पना परिचयाची आहे असं मी गृहीत धरते. 9 प्रमाणांची नावं सांगते. जर परिचयाचे नसतील तर मला सांगा, म्हणजे मी विस्ताराने सांगते, नाहीतर मग आपण पुढे जाऊया. 9 ही जी प्रमाणं आहेत त्यांची नावं सांगितली आहेत: प्रत्यक्ष, उपमान, अनुमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, शब्द, शक्य, ऐतिह्य, चेष्टा, अशा 9 पद्धतीने व्यवहारातलं ज्ञान ग्रहण करण्याचं ट्रेनिंग आपल्याला आतापर्यंत मिळालेलं आहे. जेवढं काही ज्ञान आपण ग्रहण करतो या 9 प्रमाणांमध्येच कुठे ना कुठे बसतं. ही प्रमाणं सगळ्यांच्या परिचयाची आहेत का? जर नसतील तर हात वर करा. इथे परीक्षा नाहीये, कोणाला प्रश्न विचारणार नाही. किती जणांना माहिती नाही हे बघूया, म्हणजे तेवढ्या विस्ताराने सांगता येईल. 9 प्रमाणं माहिती नाहीये, ठीक आहे. मी 2-3 प्रमाणं आता उदाहरणादाखल सांगते आणि मग उरलेली होमवर्क म्हणून देते. अभ्यास वर्गामध्ये थोडं होमवर्क नको का सगळ्यांना आपल्याला? 2-3 प्रमाणं बघूया की व्यवहारामध्ये ज्ञान होण्याची सगळ्यात मोठी महत्वाची पद्धत म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान होतं. त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणाने होणारं ज्ञान. डोळ्यांनी बघून कळतं, कानांनी ऐकून कळतं इत्यादी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रमाणाने परमात्म वस्तूचं ज्ञान होणं शक्य नाही, कारण की मुळात ती इंद्रिय अगोचर आहे. तिला रूप नाही, आकार नाही, रस नाही, गंध नाही, शब्दांच्या माध्यमातून ती व्यक्त करता येत नाही, तिला ऐकता देखील येत नाही, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने तिचं ज्ञान होणं शक्य नाही. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे अनुमान प्रमाण. अनुमान शब्दाचा अर्थ आहे इन्फरन्स. एखादी गोष्ट आपल्याला ज्ञानेंद्रियांनी जरी कळली नाही तरी आपण अनुमानाने ती जाणून घेतो. प्रसिद्ध उदाहरण आहे की डोंगरामध्ये जेव्हा आपल्याला धूर दिसतो, यत्र धूमो तत्र वह्निः, तर आपल्याला आता प्रत्यक्ष अग्नी दिसत नाही, पण ज्या अर्थी त्या डोंगरावर धूर आहे त्या अर्थी तिथे अग्नी सुद्धा असला पाहिजे. हे अग्नीच्या अस्तित्वाचं ज्ञान मला अनुमान प्रमाणाने होतं. याला कार्यकारण भाव म्हणतात, कॉज अँड इफेक्ट, की आपण इफेक्ट बघतो आणि त्याच्यावरून कॉजचं कार्य बघतो आणि त्याच्यावरून कारणाचं आपल्याला ज्ञान होतं. हे अनुमान पद्धतीने होणारं ज्ञान आहे. अशा पद्धतीने परमात्म वस्तूचं ज्ञान होणं शक्य नाही, कारण की ती बियॉन्ड कॉज अँड इफेक्ट आहे. कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण भाव हा सगळा मायेचा प्रांत आहे, पण या मायेच्या प्रांतातून, या कॉज अँड इफेक्टच्या माध्यमातून
परमात्म वस्तूचं ज्ञान होणं शक्य नाही, कारण की ती कार्य कारणातीत आहे. अशा पद्धतीची एक शास्त्राची मांडणी आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण. वाघ मी जर जन्मात आतापर्यंत आयुष्यात कधीच बसला नसेल आणि जंगलात जाऊन राहणार असेल कॅम्पिंगला, तर मला सांगतात की ताई तुम्ही जाणार आहात, जरा जपून राहा, तिथे वाघ आहे. मी म्हणते वाघ कसा असतो, मी कधी बघितलाच नाही. ती म्हणते अहो मांजर आहे ना तुमच्या घरी. तर मांजरीसारखाच तो वाघ आहे, फक्त खूप मोठ्या आकाराचा असं तुम्ही गृहीत धरा. जशी मांजर तसा वाघ. जर मी जंगलात गेले खरंच कॅम्पिंगला आणि जर खरंच समोर वाघ आला तर हे मला आठवेल का, हा आधी प्रश्न आहे. घरातल्या मांजरीसारखाच हा दिसतो म्हणून. पण आता हे उदाहरणापुरतं चालू आहे की हे समजावून घेणं की जशी मांजर तसा वाघ हे ज्ञान होण्याची एक पद्धत आहे. उपमान प्रमाणाने होणारं ज्ञान म्हणतात. अशा पद्धतीने परमात्म वस्तूचं ज्ञान होणं शक्य नाही. का शक्य नाही? त्याचं कारण की उपमा देण्यासाठी दोन वस्तू, दोन पदार्थ लागतात. एक मांजर आहे, एक वाघ आहे, म्हणून वाघाला मांजराची उपमा देता येते. परंतु परमात्म वस्तूमध्ये हा एक आत्मा आणि हा आत्मा नंबर 2 असे दोन वेगवेगळे आत्मे नाहीत, दोन वेगवेगळं चैतन्य नाही. म्हणून उपमान प्रमाणाने परमात्म्याचं, आत्म्याचं, माझ्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होणं शक्य नाही, हे इथे समजावून सांगणं चालू आहे. किती झाली प्रमाण आतापर्यंत? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान. अजून एक बघूया किती वेळ. अर्थापत्ती. अर्थापत्ती प्रमाण याच्यामध्ये परत कॉज अँड इफेक्ट आहे, फक्त तो वेगळ्या पद्धतीचा आहे. आपल्याला जर इंग्लिशमध्ये शब्द हवा असेल त्याच्यासाठी तर त्याला पॉस्च्युलेशन म्हणतात. पहिला अनुमान प्रमाण म्हणजे इन्फरन्स, अर्थापत्ती प्रमाण म्हणजे पॉस्च्युलेशन. एखादी व्यक्ती आहे, छान गुटगुटीत आहे, एकदम तब्येत चांगली आहे, वजन भरपूर आहे, व्यवस्थित खाते पिते घर के लगते हो असं आपण म्हणतो बऱ्याच जणांना. तसं खाते पिते घर की व्यक्ती, पण दिवसभर मी जेव्हा तिच्याकडे बघते, लक्ष ठेवते, तर एक पाण्याचा घोट घेताना दिसत नाही, एक घास खाताना दिसत नाही. दिवसभर ही काहीच खात नाही, काहीच पित नाही, तरी एवढी गुटगुटीत कशी? असा एक प्रश्न पडतो आपल्याला. मग ज्या अर्थी दिवसा मी बघत असताना ही एकही घास खात नाही, एकही पाणीचा घोट पित नाही, पण हिची तब्येत चांगली आहे, त्या अर्थी रात्री सगळेजण झोपले की मी चोरून उठून फ्रीजमधून खात असली पाहिजे. असा आपण एक, ही ज्ञान होण्याची एक पद्धत आहे. थोडासा आपण विचार करूया की आपल्या पूर्वजांनी किती सखोल आणि व्यापक विचार करून ठेवलाय. मला जर कोणी विचारलं असतं की ज्ञान कोणत्या पद्धतीने होतं, तर ज्ञानेंद्रिय म्हणून मी मोकळी झाले असते. पण ज्ञान होण्याचे हे जे वेगवेगळे बारकावे आहेत, या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातल्या किती बारकावे आपल्या पूर्वजांनी टिकून ठेवलेले आहेत. आता अर्थापत्ती प्रमाणामध्ये सुद्धा कॉज अँड इफेक्ट आहे, पण हा वेगळ्या पद्धतीचा आहे की इथे जो कॉज आहे, इथे त्या व्यक्तीचं जे खाणं आहे ते मी प्रत्यक्ष कधी बघितलेलं नाही, बघण्याची शक्यता सुद्धा नाही. जिथे अग्नी आणि धूर आहे तिथे धूर बघून तो अग्नीचं मी अनुमान काढते आणि प्रत्यक्ष डोंगरावर गेले तर मला तो अग्नी दिसू शकतो. पण अर्थापत्ती प्रमाणाने जेव्हा मी ज्ञान करण्याचा, करून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते कॉज मला माहिती नाहीये, माझ्या डोळ्याच्या समोर होत नाही, फक्त मला इफेक्ट दिसतो, त्याच्यावरून ते असलं पाहिजे असा मी एक अनुमान काढते. अर्थापत्ती प्रमाण याला म्हणतात. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी नावाचं एक प्रमाण आहे. अनुपलब्धी म्हणजे उपलब्ध नसणं. बऱ्याचदा असं हा अभ्यास करताना वाटतं की किती केस पाडलेला आहे अननेसेसरी, असं आपल्याला वाटून जातं. पण त्याचं कारण आहे की ज्या तत्वाचा आपण विचार करतो ते गुह्यतम तत्व आहे. आणि या गुह्यतम तत्व हे माझं स्वरूप आहे हे सांगण्यासाठी एवढी वेदांत शास्त्राची मांडणी केलेली आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्याकडे एक छोटासा मुलगा आला होता. तो आल्यावर त्यांनी बघितलं की यांच्याकडे बाहेर एक पुस्तकांचं कपाट आहे, आतमध्ये एक पुस्तकांचं कपाट आहे, सगळीकडे अशी पुस्तकं पसरलेली आहेत. त्यांनी त्या छोट्याशा मुलाने विचारलं की तुमच्याकडे एवढी पुस्तकं कशाची आहेत, कोणत्या विषयाची आहेत? म्हटलं अरे काय देवाचं आपलं काय काय वेगवेगळ्या गोष्टी सांगणारा आहे, म्हटलं तत्वज्ञान आहे थोडंसं. मग त्यांनी सांगितलं की या सगळ्या पुस्तकांच्या मध्ये महत्वाचा मुद्दा काय, व्हॉट इज द पॉइंट, असं त्यांनी मला विचारलं. मी त्याला म्हटलं की अहम ब्रह्मास्मी, एवढंच त्याला सांगितलं. आता तो इतका लहान मुलगा होता की त्याला काहीच कळणं त्या क्षणी शक्य नव्हतं. मग मी एकच वाक्य म्हटलं अहम ब्रह्मास्मी. मग त्यांनी मला उलटा प्रश्न विचारला, मग एवढीशी गोष्ट कळण्यासाठी एवढे पुस्तकं कशाला पाहिजे तुम्हाला?
आता एवढीशी गोष्ट कळण्यासाठी एवढे पुस्तकं याच्यासाठी पाहिजे की ती सगळी विद्या गुह्यतम आहे. आतापर्यंत मी जो प्रयत्न केलेला आहे तो प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, उपमान, अर्थापत्ती या सगळ्या माध्यमातून माझी सगळी धावपळ वाटचाल आतापर्यंत चालू होती. आणि आता अचानक हे तत्वज्ञान माझ्या समोर येतं की या पद्धतीने तुला कळणार नाही हे समजावून सांगण्यात चालू आहे. अनुपलब्धी एक प्रमाण घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. अनुपलब्धी म्हणजे एका ठिकाणी जे उपलब्ध आहे ते दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध नाही अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. श्रीरामाचा जन्म जिथे झाला ते श्रीरामाचं मंदिर कुठे आहे उपलब्ध? आपल्याकडे असे महाभाग आहेत, रामाचा जन्मच झाला नाही असं म्हणणारे महाभाग आहेत आपल्याकडे. पण आपल्यापैकी कोणी तसं नसावं, त्यामुळे श्रीरामाचा जन्म नक्की झाला होता आणि तो अयोध्येमध्ये झाला होता. त्यामुळे ते जे जन्मभूमी जन्मस्थान आहे ते अयोध्येमध्ये आहे. याचा अर्थ ते द्वारकेमध्ये नाही किंवा हैदराबादमध्ये नाही. त्याचं हैदराबाद आणि द्वारकेमध्ये नसणं हे आपल्याला ते कुठे आहे या पद्धतीवरून या माध्यमातून कळतं की ज्ञान करून घेण्याची एक पद्धत आहे. परंतु परमात्म वस्तूचं ज्ञान जे माझं मूळ स्वरूप आहे, ज्याला आपण सच्चित आनंद म्हणतो, त्याचं ज्ञान अशा पद्धतीने अनुपलब्धी प्रमाणाने होणं शक्य नाही. का हे अनुपलब्धी प्रमाणाने होणं शक्य नाही? कारण की अशी एकही जागा नाही जिथे परमात्म वस्तू उपलब्ध नाही. अशी एकही जागा नाही जिथे परमात्म वस्तू उपलब्ध नाही. सगळीकडे ते उपलब्ध आहे, जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम. हे जे तत्व आहे ते सगळीकडे आहे. याला देशाची मर्यादा नाही. सदैव आहे, याला काळाची मर्यादा नाही. बियॉन्ड स्पेस अँड टाइम आणि बियॉन्ड नेम अँड फॉर्म. याला देशाची मर्यादा नाही म्हणून हे सर्वत्र आहे. काळाची मर्यादा नाही म्हणून हे सदैव आहे आणि नामरूप आकारांची मर्यादा नाही म्हणून हे समान आहे. अशा पद्धतीने या तत्वाचं वर्णन केलं गेलेलं आहे. आतापर्यंत आपण जी काही पुस्तकं शिकलो, जे विज्ञान शिकलो, जे शास्त्र शिकलो, त्याच्यामध्ये अशा पद्धतीची मांडणी कुठल्याही तत्वाबद्दल कधीही केली गेलेली नाही. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आपण परमार्थाच्या प्रांतामध्ये येतो तेव्हा बराच काळ या संकल्पनांची फॅमिलियर होण्यामध्ये, ओळख होण्यामध्ये निघून जातो. खूप क्लिष्ट वाटतं हे सगळं. शास्त्रीय संकल्पना आज आपण कमीत कमी शास्त्रीय शब्द वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांचं एक वाक्य आठवतं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हे श्रवण करायला आम्ही सुरुवात केली होती तेव्हा आमचे सद्गुरू असं अत्यंत समरस होऊन एखादा छान वेदांताचा विचार, शास्त्र, ग्रंथ, श्लोक समजावून सांगायचे आणि समोर आमचे चेहरे अत्यंत ब्लँक असायचे की काय बोलतात काही कळत नाहीये. आणि मग आमचे सद्गुरू म्हणायचे की ऐकून ठेवा, कानावर पडू द्या, ऐकून ठेवा, एक दिवस हे सगळं कळायला लागेल. त्यामुळे हे सगळे शब्द जरी कठीण वाटत असतील, क्लिष्ट वाटत असतील, तरी हे सगळे ऐकून ठेवायचे. ऐकता 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 एक दिवस हे सगळं आपल्याला कुठेतरी क्लिक होऊन जातं. फार छान शब्द आहे की क्लिक होऊन जातं की हे बरोबर आहे, याच्यात तथ्य आहे, याच्यात मूल्य आहे. आणि नुसतं याच्यामध्ये थेरॉटिकली तथ्य आणि मूल्य आहे असं नाही, तर या सगळ्या तत्वज्ञानाचा आजच्या माझ्या जीवनाशी प्रत्यक्ष डायरेक्ट संबंध आहे. आजपर्यंत मी जीवनात एवढी दुःख भोगली कारण की मला मी देह आहे असं वाटत होतं, पण मी देह नाही असं शक्य आहे. इथून आपली सुरुवात होते. इट इज पॉसिबल फॉर मी टू हॅव अन आयडेंटिटी. आतापर्यंत माझी ओळख ही फक्त या देहाशी जोडलेली होती. हा देह सोडून सुद्धा माझी एक ओळख, माझं एक अस्तित्व असणं शक्य आहे, असं हळूहळू हळू आपल्याला क्लिक व्हायला सुरुवात होतं. आणि जो जो आपलं हे देह तादात्म्य कमी होतं, देह म्हणजे मी म्हणजे देह, ही जे घट्ट गाठ बसलेली आहे, की जो जो आपली शिथिल होते तो तो आपल्याला ते शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता याचा हळूहळू हळू वाढत्या क्रमाने अनुभव येत जातो. गोष्ट ऐकूया परत, बऱ्याच जणांचे डोळे मिटत आहेत. गोष्ट ऐकली की जागे होतील सगळे अशी अपेक्षा आहे. एक महात्मा असतात, ते एका गावामध्ये राहत असतात, शांतपणे एका ठिकाणी आपल्या कुटीमध्ये राहत असतात. प्रसिद्ध असतात, लोक त्यांच्याकडे यायचे, त्यांना नमस्कार करायचे, दर्शन घेऊन निघून जायचे आणि आपलं आपलं शांतपणे एकांतात जीवन जगतात. आपला अभ्यास साधना चालू आहे.
त्या गावामध्ये एक साधा सामान्य परिवार असतो. त्या सामान्य परिवारामध्ये एक मुलगी असते, तरुण मुलगी असते. आणि जुन्या काळची गोष्ट आहे, ती तरुण मुलगी लग्नाच्या आधी गरोदर होते. आई वडील संतापतात की असं कसं झालं, त्रास होतो, भयंकर त्रागा करतात आणि त्या मुलीवर चिडतात, तिला मारायला उठतात. मग त्या मुलीला म्हणतात की सांग, हे सगळं कोणी केलं तुझ्या बरोबर, कोणी हे अत्याचार केले, आम्हाला त्याचं नाव सांग, आत्ता जाऊन आम्ही त्यांचा गळा पकडतो. त्या मुलीमध्ये खरं नाव सांगण्याची हिंमत नसते. मग ती मुलगी म्हणते आपल्या गावाच्या बाहेर ते जे महात्मा राहतात ना, त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मग ते आई वडील संतापलेल्या अवस्थेत तावातावानी त्या मुलीला घेऊन महात्म्यांच्या घरी येतात. आणि तेवढ्याच तावातावानी सगळी कथा सांगतात की तुमच्यामुळे आमच्या मुलीच्या जीवनाचं वाटोळं झालं वगैरे वगैरे, आता मी काय करणार, ही कसं उरलेलं जीवन जगणार, तिचं लग्न कसं होणार, इत्यादी इत्यादी. ते महात्मा शांतपणे बसलेले असतात, सगळं ऐकून घेतात. हे सगळं ऐकून झाल्यावर म्हणतात असं होय, बरं ठीक आहे. एकच वाक्य बोलतात, असं होय, बरं ठीक आहे, इज दॅट सो, एवढंच म्हणतात आणि शांत बसतात. मग ते आई वडील मुलीला आता शेवटी काय करणार, मुलगी आहे पोटची म्हणून तिला घरी घेऊन जातात. आणि तिचे पूर्ण 9 महिने होतात आणि ते छोटंसं बाळ जन्माला येतं. आता या बाळाचं पुढे काय करायचं, खाणं पिणं त्याचं चाललं पाहिजे. मग ते मुलीला आणि बाळाला घेऊन त्या महात्म्यांच्या घरी येतात की हे तुमचं पापकर्म आहे, ही तुमची जबाबदारी आहे, आता या मुलाला तुम्ही सांभाळा. तो महात्मा फकीर असतो, स्वतःच्या पोटापुरतं काहीतरी कोरडी भाकरी मीठ खाऊन जगत असतो. पण हे आई वडील इतके तापलेले असतात की त्या आई वडिलांना बघून तो म्हणतो बरं ठीक आहे, असं होय, बरं ठीक आहे, ठेवून द्या. ते म्हणतात आम्हाला मुलीला तुमच्या घरी ठेवायचं, असं होय, बरं ठीक आहे, ठेवून द्या. मग ती मुलगी राहते, ते छोटं बाळ राहतं. महात्म्याला कळतं की आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे. गावामध्ये जातात, भिक्षा मागतात, काय लाकडं तोडायला सुरुवात करतात, मेहनत करतात, पैसे कमवतात. अतिशय प्रेमाने त्या मुलीचं, त्या लहान बाळाचं संगोपन करतात. ते लहान मूल हळूहळू मोठं व्हायला लागतं, आई बाबा करायला लागतं. 2, 4, 5 वर्षांनी त्या मुलीचे डोळे उघडतात आणि ती घरी जाऊन आपल्या आई वडिलांना सत्य परिस्थिती सांगते. सत्य परिस्थिती सांगितल्याच्या नंतर खरा जो मनुष्य आहे, खरे जे त्याचे वडील आहेत त्याचं नाव सांगते. मग त्या आई वडिलांनाही वाईट वाटतं. मग त्या खऱ्या वडिलांकडे जातात की तुम्ही आता या मुलाचा, या मुलीचा सांभाळ करा. ते म्हणतात ठीक आहे. मग परत महात्म्याच्याकडे येतात की हे मूल तुमचं नाही, ही मुलगी पण तुमची बायको नाही, आम्ही आता यांना तुमच्याकडून घेऊन चाललो आहे. मग ते महात्मा म्हणतात असं होय, बरं ठीक, असं होय, बरं ठीक आहे, असं जेव्हा आपल्याला सगळ्या परिस्थितीत म्हणता येईल, असं होय, बरं ठीक आहे, इज दॅट सो, असं आहे. हे जे गुह्यतम ज्ञान आहे, याचा आपल्या जीवनाशी हा प्रत्यक्ष संबंध आहे. खेळा ऐसा प्रपंच मानावा, गोंदवलेकर महाराजांनी सोप्या भाषेमध्ये हे सांगून ठेवलेलं आहे. विचलितच न होणं, काहीही परिस्थिती येऊ, कितीही संकट येऊ, बरं प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने निष्क्रिय होऊन किंवा शांतपणे प्रतिसाद द्यावा असं देखील आपल्याला हे तत्वज्ञान शिकवत नाही. आपल्याकडे खरं तर तो या प्रवचनाचा विषय नाही, पुढे चर्चासत्रांमध्ये पुढे येईल तो विषय, की आवश्यक आहे तेव्हा भगवान श्रीराम यांनी देखील जाऊन प्रतिकार केला, रावणाचा नायनाट केला, कृष्णाने केला, अन्यायाचा प्रतिकार केला, लोकांना ठार मारलं, लोकांना शिक्षा केली, आवश्यक तिथे रागावले, आवश्यक तिथे नरसंहार केला, शस्त्र चालवले, सगळं केलं. पण हे सगळं करत असताना प्रसन्न मुद्रा, प्रसन्न चित्त, कुठलीही चलबिचल नाही मनामध्ये. हे ते गुह्यतम ज्ञान, याची देही याची डोळा ग्रहण करण्याचं महत्व आहे. त्याच्यासाठी ही सगळी मेहनत करायची. जे ज्ञान, जे तत्व मला प्रत्यक्ष अनुमान, उपमान, अर्थापत्ती या कुठल्याही प्रमाणाने कळणार नाही, केवळ माझ्या स्वबुद्धीने कळणार नाही, त्या ज्ञानाला ग्रहण करण्यासाठी ते ज्ञान ज्यांनी आत्मसात केलेलं आहे असे कोणीतरी अधिकृत सद्गुरू बघून त्यांना शरण आपण जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत अंतिम या ज्ञानाच्या अपरोक्ष ज्ञानापर्यंत आपली प्रगती होणं शक्य नाही. आजकाल असं आहे की परोक्ष ज्ञानासाठी म्हणजे शाब्दिक ज्ञानासाठी आपल्याला फारशी कोणाची गरज नाहीये, हे आजचं वास्तव आहे, सत्य आहे. बऱ्याचदा परत आमच्या घरातच झालेली 2-3 वर्षांपूर्वीची घटना आहे. मी असंच 2-4 पुस्तकं काढून, नोट्स काढून अभ्यास करत बसले होते. मुलगा होता माझा, तो आला, तो म्हणे आई तू काय करतेय. म्हटलं अरे असं असं विषय आहे, तो समजावून घेण्याचा प्रयत्न करते, वाचतेय. तो मला म्हणाला युअर वेस्टिंग युअर टाइम, तुझा वेळ सगळा वाया घालवतेस. म्हटलं काय करायचं. तो म्हणे एवढं सगळं वाचत बसण्यापेक्षा तुझी क्वेरी फक्त दे तू जीपीटीला, तुला तो 5 मिनिटात सगळं समजावून सांगेल.
एवढे 10 पुस्तकं वाचायची काय गरज आहे तुला? आणि खरंच जे लोक तंत्रज्ञान वापरतात त्यांच्या हे लक्षात येईल की कितीतरी गोष्टी अशा आहेत की जे आपल्याला आपल्या बुद्धीने वाचून घ्यायला समजवायला अनेक तास लागतात, ते या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही मिनिटात आपण ग्रहण करू शकतो ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे शाब्दिक ज्ञान, परोक्ष ज्ञान कुठल्याही व्यक्तीला जो बेसिक समजूतदार आहे ही या सगळ्या माध्यमातून काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात होण्याची शक्यता आहे. पण शब्दज्ञान होणं सुखदुःखे समे कृत्वा खूप छान कळलं. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी 1 तासाचं मी प्रवचन केलं, लिखाण केलं, अभ्यास वर्ग झाला, लोकांनी टाळ्या वाजवल्या, सगळं झालं. पण घरी गेल्या गेल्या डोक्यामध्ये विषय काय की माझं एवढं प्रवचन झालं पण लोकांनी टाळ्याच नाही वाजवल्या. एवढं मी मेहनतीने केलं, टाळ्या नको का वाजवायला होत्या लोकांनी? मला त्या 10 लोकांनी नमस्कार केला पण त्या 11व्या बाईंनी मला नमस्कारच केला नाही. असं हे जे आपलं वाटणं आहे की आपल्याला शाब्दिकरित्या कळतं परंतु प्रत्यक्ष आपल्या जीवनात ते उतरत नाही, आपल्या जीवनात बदल होत नाही, तो परोक्ष ज्ञानाकडून अपरोक्ष ज्ञानाकडचा जो प्रवास आहे तो स्वबुद्धीने होणं शक्य नाही. आणि म्हणून इथे समजावून सांगण्यात चालू आहे की त्याच्यासाठी जा आणि सद्गुरूंचे पाय धरा. खरं सद्गुरू की सेव सांगितलेलं आहे. अपरोक्ष ज्ञान कुठल्याही व्यक्तीला, मनुष्याला सद्गुरूंची प्राप्ती झाल्याशिवाय होणं शक्य नाही. आणि आपल्याला खरंच हे गुह्यतम ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात आणायचं असेल, प्रत्यक्ष आचरणात आणायचं असेल तर त्याच्यासाठी अशा अधिकारी सद्गुरूंकडे जावं. आणि सद्गुरूंच्याकडे गेलं जसा अर्जुन गेला होता भगवान श्रीकृष्णाच्याकडे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अरे तू नुसता माझ्याकडे आला आणि माझे पाय धरले त्याच्याने काही होणार नाही अर्जुन. त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. अनुबंध चतुष्टयातले 2 आपण बघितले होते. एक पहिला बघितला प्रयोजन, दुसरा बघितला विषय आणि तिसरा अधिकारी. प्रयोजन काय आहे? मोक्षसे अशुभात. विषय काय आहे? ज्ञानम विज्ञान सहितम. आणि तिसरा जो भाग आहे अधिकारी. कृष्ण म्हणतो अर्जुनाला तुला जर हे गुह्यतम ज्ञान समजावून घ्यायचं असेल अर्जुना तर नुसतं माझे पाय धरून होणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात मोठी अट तुला स्वतःला अनसूय व्हावं लागेल, असूया रहित व्हावं लागेल. असूया रहित व्हायचं म्हणजे काय करायचं? असूया शब्दाचा एक अर्थ आहे की समोरच्या व्यक्तीतले चांगले गुण पाहताना त्याच्यामधले दोष शोधणं, दोष दृष्टी, याला म्हणतात असूया. एखादी भगिनी असते, तिने आपलं घर अतिशय छान सुंदर नीटनेटकं टापटीप स्वच्छ ठेवलेलं असतं. त्यांच्या घरी मी जेव्हा जाते तेव्हा एवढी नीटनेटका स्वच्छता टापटीप बघितली की मी मनातल्या मनात काय म्हणते, काय घरात असतं बसलेले, नोकरी बिकरी काही करत नाही, शिवाय घरात हाताशी एवढे नोकरे, घर स्वच्छ नसायला काय झालं यांचं? म्हणजे त्यांची स्वच्छता ठेवण्याची वृत्ती मी बघत नाही, त्याच्यामध्ये मी दोष काढते. ही दोष दृष्टी जी आहे याला असूया म्हणतात परमार्थामध्ये. असूयाची दुसरी अभिव्यक्ती आहे मत्सर, जलन. मला प्रमोशन मिळालं इथपर्यंत ठीक आहे, मला प्रमोशन मिळालं म्हणून छान वाटणं इथपर्यंत ठीक आहे, समजू शकतो. पण मनुष्याचं मन इतकं विचित्र आहे की मला प्रमोशन मिळालं पण त्याला सुद्धा मिळालं तर माझं छान वाटणं थोडंसं कमी होतं. त्याला कशाला मिळालं प्रमोशन? त्याने तर काहीच मेहनत केली नव्हती. मला मिळालं आणि त्याला मिळालं नाही तर मला जास्त छान वाटतं. त्याला मिळालं आणि मला मिळालं नाही तर फारच जास्त वाईट वाटतं. आणि मलाही मिळालं नाही आणि त्यालाही मिळालं नाही तर जे वाईट वाटणं असतं ते थोडंसं कमी होतं की बरं झालं त्यालाही नाही मिळालं मलाही नाही मिळालं. इतका विचित्र स्वभाव आहे मनुष्याचा. एक इंग्लिशमध्ये छान शब्द आहे की इट इज नन ऑफ युअर बिझनेस पण एव्हरीथिंग इज अवर बिझनेस. असे काय चालू आहे जगामध्ये, शेजारी, घरी. बरं हा नुसता ऑफिस मधला आणि प्रमोशनचा भाग नाही, घराघरांमध्ये 2 सख्ख्या बहिणींमध्ये, सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, जुळ्या बहिणी, आई वडील, मुलगा मुलगी, दीर जाऊ, नणंदा, सगळ्या नात्यांमध्ये ही असूया आपली आहे. जोपर्यंत मनामध्ये ही असूया आहे, मत्सर, ईर्षा, दोषदृष्टी आहे तोपर्यंत हे गुह्यतम ज्ञान ग्रहण करणं कधीही शक्य नाही. मग ही असूया आपल्याला आपल्यामधली घालवायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक भाग म्हणजे कर्माचा सिद्धांत आपण व्यवस्थित समजावून घ्यावा. Nobody reaches where he has reached until he has what it takes. परमपूज्य डॉक्टर काकांनी सांगितलेलं वाक्य आहे.
ज्या व्यक्तीला जीवनात जे काही मिळालेलं आहे ते मिळवण्याची काहीतरी धमक किंवा पात्रता त्याच्यामध्ये आहे, म्हणूनच ते त्याला मिळालेलं आहे. आज मला ती दिसत नसेल, पण तरी कधी काळी त्यांनी ते कर्म करून ठेवलंय, म्हणून त्याच्या वाट्याला ते आलेलं आहे. परमार्थामधली वाटचाल साधक म्हणून ही अत्यंत व्यक्तिगत आहे, अत्यंत इंडिव्हिज्युअल आहे. घरामध्ये दोन व्यक्ती जरी असतील तरी प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाची प्रगती, प्रत्येकाची साधना, प्रत्येकाचा पिंड हा अत्यंत वेगळा असू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग याच्या पुढची ही विद्या ग्रहण करण्यासाठी आणि याच्या पुढचा अभ्यास वर्ग संपन्न होण्यासाठी ही कुठलीही तुलना जर कळत नकळत आपल्याकडून होत असेल तर ती तुलना मनातली कमी होण्याची आवश्यकता आहे. तुलना होत असेल तर या विद्येचं ग्रहण करता येणार नाही. असूया कमी करण्याचं आपण एक टेक्निक बघितलं, असे बरेच टेक्निक्स आहेत. अजून एक फक्त बघूया की मनुष्याचं असं आहे की माझ्या मनामध्ये मला जे हवं या संदर्भात जी इच्छा आहे त्या संदर्भामध्ये असूया निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरण बघूया की आता मला मुख्यमंत्री व्हायचंच नाही, कुठल्याच देशाचं नाही, राज्याचं नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झालं तर मला कदाचित प्रेफरन्स असू शकतो, हा व्हावा की होऊ नये. एखादी व्यक्ती झाली तर राग आला, वाईट वाटलं, पण ती असूया नाही. आवडत नाही ही गोष्ट वेगळी, पण ती असूया नाही, कारण की मला मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं. त्याच्यामुळे कोणीही झालं तरी मला तसा फारसा फरक पडत नाही, त्या संदर्भात माझ्या मनात असूया निर्माण होत नाही. पण मुख्यमंत्री जरी व्हायचं नसेल मला, तरी आमची जी कॉलनी आहे त्या कॉलनीची जे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे त्याची जी असोसिएशन आहे त्या असोसिएशनचं मला अध्यक्ष व्हायचं आहे, प्रेसिडेंट. ही शिवगड नावाची संस्था आहे. मागचे 5 वर्ष झाले प्रयत्न चालू आहेत मी अध्यक्षपदी यावं म्हणून माझे. अजूनपर्यंत मी अध्यक्ष झालेली नाही. मग जे मला हवं आहे ते जेव्हा मिळत नाही किंवा मिळतं किंवा कमी जास्त मिळतं तेव्हा ही असूया मनात निर्माण होते. मग असूया कमी करण्याचा एक छान मार्ग असा आहे की आपल्या मनातल्या सगळ्या अनावश्यक इच्छाच मुळातून कमी व्हायला हव्या. जेवढ्या इच्छा कमी, जेवढ्या गोष्टी मला कमी हव्या या जगातून, तेवढी मुळातच मी मुक्त आहे. त्यामुळे असूयेचा प्रश्नच येत नाही. जेवढ्या इच्छा कमी तेवढी असूया कमी, तेवढी ही ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता जास्त, पात्रता जास्त. इदंतुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. आपण बघितलं होतं 3 मुख्य आपण याच्यातले भाग बघितले. चौथा भाग संबंध हा जास्त टेक्निकल आहे, आपण त्याच्यामध्ये जाऊ नये. पण या संपूर्ण तत्वज्ञानाचा अधिकारी अनसूय असावा. अनसूय जेव्हा इथे म्हटलेलं आहे तेव्हा त्याच्याबरोबर इथे साधन चतुष्टय संपन्नता अपेक्षित आहे. ते साधन चतुष्टय आपल्या या संपूर्ण अभ्यास वर्गाची एक मध्यवर्ती संकल्पना आहे. हा अधिकार आपण कमवावा, अनसूय व्हावं, साधन चतुष्टय संपन्न व्हावं. हे ज्ञान विज्ञानासहित समजावून घ्यावं, म्हणजे शाब्दिक स्तरावर पण समजावून घ्यावं आणि ते प्रत्यक्ष जीवनात वापरण्याचं टेक्निक सुद्धा समजावून घ्यावं. आणि एवढी सगळी खटपट केली की मग याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा मोक्षसे अशुभात. अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची याच जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या अशुभातून मुक्ती व्हावी आणि शांत तृप्त समाधानी आनंदी जीवन आपण जगावं. यासाठी भगवंताकडे आणि सद्गुरूंकडे प्रार्थना करूया आणि आपलं हे प्रास्ताविकवर पहिलं चिंतन थांबूया. हरिओम.